मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत हरिविहार सोसायटी सेक्टर 10 नवीन पनवेल येथे. आणि आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिची आपण प्रथम ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. धन्यवाद. बरं, तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, माझं नाव नृपाली जोशी. हे माझे मिस्टर योगेश जोशी. नमस्कार. माझी आई भाग्यश्री देशपांडे. नमस्कार. आणि माझी खास मैत्रीण प्रीती आनंद. नमस्कार. बरं, आपण काय करता? मी इंटिरियर डिझायनर आहे. अच्छा. आणि इंटिरियरचे प्रोजेक्ट्स मी करते पुण्यात, मुंबईत, औरंगाबादमध्ये. अरे वा, छान छान. बरं, आपण काय करता? मी पेनिन्सुला लँड लिमिटेड या कंपनीमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनीमध्ये लोअर परेळ मुंबई येथे सर्व्हिसला आहे. अच्छा अच्छा, तुमच्याबद्दल सांगा. मी योग शिक्षिका आहे आणि गृहिणी आहे. अच्छा, कुठे असता आपण? मी पुण्यामध्ये असते. अच्छा, म्हणजे तिथे क्लासेस वगैरे घेता का योगाचे? योगाचे क्लासेस घेते. अच्छा, छान. बरं, आता तुझ्याबद्दल. मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि हेअर आणि मेकअप आर्टिस्ट आहे आणि फ्रीलान्सिंग करते. आम्ही इथे आलो ना, आमचं सगळ्यांचं तिघींचं मेकअप हिने केलेलं आहे. बरं, तू कुठे असतेस? मी पुण्यात असते, पण आय फ्रीलान्स म्हणजे मुंबई पुणे फ्रीलान्स करते. अच्छा अच्छा. बरं, ओळख सगळ्यांची झालेली आहे. रेसिपी कोणती करणार आहे? मी आता रेसिपी करणार आहे चॉकलेट ऑलमंड बॉल्स. अच्छा, चॉकलेट ऑलमंड बॉल्स. मग तयारी झालेली त्याची? हो, झाली आहे. मग जायचं किचन मध्ये? हो, चालेल. चला तर मग. बरं, ह्या रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलंय आपण? साहित्य आपण घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट, कोको पावडर, दूध, पिठी साखर, बदाम आणि बिस्किट. अच्छा, मग ही बिस्किटं कोणती घेतलेली आहे? बिस्किटं आपण आता नाईसची घेतलेली आहेत. बरं. पण आपण कुठलीही गोड घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण नसलं पाहिजे. अच्छा, म्हणजे एवढंच फक्त पाहायचं आहे आपल्याला की मिठाचं प्रमाण नसलं पाहिजे. म्हणजे गोड कोणतीही बिस्किट घेऊ चालू शकतात या रेसिपी. आपण ग्लुकोजची घेऊ शकतो, मारीची घेऊ शकतो, ओट्सची घेऊ शकतो, किंवा मल्टीग्रेन जी असतात ती पण घेऊ शकतो. रागीची फक्त नाही घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण जरा मिठाचं प्रमाण असतं. जेव्हा ती बिस्किट्स ते लोक बनवतात तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं. त्यामुळे ते शेवटी आपण जे बॉल्स बनवू त्याच्यामध्ये असं मीठ नाही लागलं. अच्छा, मिठाची चव त्याच्यात लागता कामा नये. म्हणजे एवढी फक्त काळजी घ्यायची की गोड बिस्किट कुठलीही चालणार आहेत ह्या रेसिपीसाठी. बरं, मग कृतीला सुरुवात करायची. काय करायचं आधी आपण बिस्किट जी आहेत ती मिक्सर मधनं ग्राइंड करून घ्यायची. बरं, त्याचं आपण म्हणजे तोडून घालायची, म्हणजे मग ती व्यवस्थित त्याचा चुरा होईल. मग काही प्रमाण आहे का, किती बिस्किट घेतली पाहिजे? आता आपण एक साधारण 4-5 बिस्किट घेतलेली आहेत. तर ती आपण ग्राइंड करून घेऊ मिक्सर मधनं. झालंय बारीक? हो, झालंय बारीक. आता आपण ते काढून घेऊया. इतकी फाईन पावडर झाली पाहिजे त्याची, म्हणजे मग त्याचे असे गोळे वगैरे काही बारीक वाटून घेतलं आपण. आणि ही रेसिपी अशी आहे की ही जी बिस्किटं आपण घेतो या रेसिपीमध्ये, तर काही कधी राहिलेली असतात बिस्किटं, किंवा कधी कधी येताना ती मोडतात बिस्किटं, तर ती सगळी आपण वापरू शकतो. हो, बरोबर. म्हणजे मोडलेली बिस्किटं नाही आपण कोणाला देऊ नाही शकत. तशीच पडून राहतात ती एखाद वेळेला, तर त्याचा वापर ह्याच्यामध्ये करता येऊ शकतो. बरोबर. बरं, आता काय करायचं? थोडंसं अजून मी चुरा घेते. अच्छा, साधारण 1 बाउल आपण बिस्किटांचा चुरा घेतलेला आहे. बरं, तर त्याच्यामध्ये साधारण तेवढीच डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे.
अच्छा, म्हणजे जेवढा चुरा असेल तेवढंच डेसिकेटेड कोकोनट. तेवढंच डेसिकेटेड कोकोनट. आणि थोडासा आपण बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे मग ते जे काय बॉल्स बनवू आपण त्याच्यामध्ये आपल्याला ह्याला रोल करायचं. अच्छा अच्छा, म्हणजे डेकोरेशन साठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करणार आहोत. बरं, आपण घेतोय कोको पावडर. बरं, किती? तर कोको पावडर आपण साधारण 3 ते 4 चमचे घ्यायचे. अच्छा, आपण चॉकलेट बॉल्स करणार आहोत, त्याच्यामुळे कोकोचं प्रमाण तसं भरपूर आहे याच्यामध्ये घेतलेलं, नाही का? बरं, 4 चमचे साधारण आपण ह्याच्यामध्ये कोको पावडर टाकलेली आहे. बरं, आता काय करायचंय? आता आपल्याला घ्यायची पिठी साखर. आता ती थोडी अंदाजाने आपल्याला घालायला लागणार आहे, कारण आपण बिस्किट गोड घेतलेली आहे, त्याला साखर बाहेरून साखर होती त्याला, तर ती लावलेली असल्यामुळे त्याचा गोडपणा जो आहे तो थोडा जास्त आहे. बरोबर. किंवा ग्लुकोजची जी बिस्किट आपण घेतो ती पण ग्लुकोजची बिस्किट थोडी गोड असतात. बरोबर, गोड असल्यामुळे साखर थोडे कमी घ्यायची. आणि समजा मारी वगैरे बिस्किट आपण वापरली तर थोडंसं साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त लागणार आहे. बरोबर. बरं, मग आता किती घालणार होतं आपण? आता आपण साधारण असं 4 चमचे घेणार. बरं, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. बरं, नीट, म्हणजे ते एकजीव होईल. नाहीतर थोडं कोको इकडे थोडं तिकडे असं म्हणजे चव ही जी आहे ती एकत्रपणे व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आपण बिस्किटांचा चुरा घातलाय, डेसिकेटेड कोकोनट, कोको पावडर आणि पिठी साखर घातली. बरोबर, आणि हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घेणार आहोत. असं सगळं पिठी साखरेमध्ये पण काही थोडेफार गोळे असतात की ती आपण चाळून जरी घेतली तरी व्यवस्थित ती मिक्स झाली पाहिजे. हे आता असं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी त्याचा असा छान चॉकलेटी रंग आलेला आहे, जाणवतही नाहीये की ह्याच्यामध्ये पिठी साखर घातली आहे, कोकोनट घातलंय, कलर अगदी एकसारखा सगळा झालेला आहे. बिस्किट आहेत हे अजिबात कळत नाही. हो, त्याच्यामुळे म्हणजे एरवी तुम्ही मिल्क पावडर वगैरे बऱ्याचशा गोष्टीमध्ये घालतो आपण, पण मिल्क पावडर ही बिस्किटांमध्ये ऑलरेडी आहे, त्याच्या आपल्याला वेगळं काही घालायची गरज नाही. फक्त आता ह्याचे बॉल्स करण्यासाठी आपण आता दूध घालणार आहोत त्याच्यामध्ये. बरं, मग ह्याचंही काही प्रमाण असेल ना दुधाचं? हो, आता दुधाचं थोडं अंदाजाने आता साधारण 1 पाऊण बाउल असं लागेल आपल्याला, पण तरी अंदाज घ्यायचा, कारण त्याचं आपण कणिक जशी मिळतो तसं हे मळून घ्यायचंय. आता आपल्याला त्या कन्सिस्टन्सीचं लागेल ते. बरं, ते आपल्याला अंदाज येतो की किती दूध लागतंय साधारण, पण थोडंच घालायचं, थोडं घालायचं, मग मिक्स करायचं. अच्छा, कन्सिस्टन्सी चेक करायची, कारण जास्त बॉल्स वळता येतील आपल्याला इतपतच दूध घालायचंय त्याच्यामध्ये. बरोबर आहे. जास्त जर का झालं तर मग ते आपल्याला मग सगळ्याच प्रमाण पुन्हा वाढवायला लागेल. बरोबर. आता आपण हे थोडंसं कणकेसारखं मळून घेऊया व्यवस्थित, तर त्याला थोडासा वेळ लागेल. आता हे आपलं मळून झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे की जास्त घट्ट नाही आणि जास्त सॉफ्ट नाही. म्हणजे साधारण कणिक मळतो आपण त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे. बरोबर. म्हणजे मग त्याचे बॉल्स व्यवस्थित वळले जातील, नाहीतर ते सॉफ्ट होऊन मग त्याचे बॉल्स आकार त्याचा व्यवस्थित राहायला पाहिजे. बरं, तर आता आपण हे बॉल्स एक वळू आणि थोडीशी डेसिकेटेड कोकोनट आपण प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण त्याच्यामध्ये ते रोल करून मग आपण ठेवणार आहोत. बरं, आपण जे काढून ठेवलं होतं मग अशी डेसिकेटेड कोकोनट, ते आपण घेतले. बरं, पाहिल्यात प्रेक्षक हो, हे मिश्रण आपण छान मळून घेतलेलं आहे आणि आता डिश मध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे. म्हणजे एखादा पदार्थ जर आपल्याला करायचा असेल, छान घोळवून घ्यायचा असेल तर असा प्लेटमध्ये पसरवलेला उत्तम, म्हणजे छान करता येतं आपल्याला. आता आपण जसे लाडू वळतो त्याप्रमाणे वळून घ्यायचे. बरं, मग हे बदाम कधी लावणार होतं? बदाम आपण डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून झाल्यानंतर वरती डेकोरेशन नंतर लावणार आहोत. मला असं वाटलं की आतमध्ये वगैरे असं बदाम घालून मग
त्याचे असे बॉल्स करायचे असं वाटलं मला. त्याला 2-3 ऑप्शन्स आहेत. आता हे बदाम जे आहेत ते आपण वरती डेकोरेशन साठी लावू शकतो. दुसरं ऑप्शन आहे आत स्टफिंग म्हणून घालू शकतो. तर ते स्टफिंग म्हणून जेव्हा घालतो त्यात बदाम तुम्ही घाला, काजू घाला, अक्रोड घाला किंवा बेदाणे घाला, मनुका घाला, जे पाहिजे ते ड्रायफ्रूट जे आवडतील ते ड्रायफ्रूट आपण अगदी घालू शकतो. प्लस टूटी फ्रुटी घालू शकता तुम्ही, चेरीज घालू शकता. खूप ह्याच्यामध्ये म्हणजे हे बेसिक झालं. आता ह्याच्यामध्ये स्टफिंग जे आवडेल ते तुम्ही करा आणि त्याला चॉकलेट ऑलमंड जसं दिलं आपण नाव तसं चॉकलेट काजू द्या, चॉकलेट ड्रायफ्रुट्स द्या. त्याच्यात वापरलं त्याचं नाव त्याला देता येईल. बरोबर. अजून एक व्हेरिएशन ह्याच्यामध्ये असं करता येईल आपल्याला की ही ड्रायफ्रुट्सची भरड करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला आवडेल, समजा आपण ऑलमंड घेतो तर ऑलमंडची भरड जरी घातली तरी सुद्धा चालू शकतं किंवा ड्रायफ्रुट्सचे कुठलेही ड्रायफ्रुट म्हणजे हे मिश्रण मळतानाच तसं देखील आपण करू शकतो. त्यामुळे ज्यांना आवडत नाही ऍक्च्युअल पीसेस, मोठे पीसेस आवडत नाही, त्यांना तुम्ही भरड करून सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. बरोबर. पौष्टिकही होईल. बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो ही रेसिपी. आणि आता मुलांना सुट्टी लागलेली आहे, एक्झाम्स ऑलमोस्ट संपत आलेले आहेत की मुलांना सुट्टी लागलेली आहे, नेहमी काहीतरी खायला द्यायचं असतं, काय द्यावं, त्याच्यासाठी हा ऑप्शन अगदी उत्तम आहे. याच्यामध्ये बिस्किट सुद्धा आहे, चॉकलेट सुद्धा आहे आणि शिवाय ड्रायफ्रूट आहे. बरोबर. मुलांना अगदी आवडणारे सगळे पदार्थ याच्यामध्ये आहेत. आपण असे आधी जर का बॉल्स करून घेतले आणि नंतर सगळे रोल करायचे आणि मग सगळ्याला बदाम लावायचे वरून. असं केलं तरी चालतं किंवा एक एक केलं तरी चालतं. असं मुलांना नेहमी काय द्यायचं, त्यांना एक तर भूक लागत असते, थोड्या थोड्या वेळाने काहीतरी हवं असतं खायला, सगळं वेगळं हवं असतं, त्यांना चटपटीत हवं असतं, आवडीचं हवं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि सगळं आहे ना, बिस्किट आहे, चॉकलेट आहे आणि शिवाय विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी झटकन होणारी आहे. गॅसची सुद्धा गरज लागत नाही. आणि म्हणजे मला असं वाटतं लहान मुलांना जर शिकवली ही रेसिपी कशी करायची तर ते देखील आवडीने करू शकतात, कारण गॅसची गरज नाहीये. त्यामुळे भीती आपल्यालाही वाटणार नाही की कशी शिकवू मी किंवा मुलं कशा प्रकारे करतील, नाही का. सहज करता येण्यासारखी रेसिपी. त्यांना एक ऍक्टिव्हिटी म्हणून पण आपण हे देऊ शकतो. बरोबर. की जेव्हा हे तुम्हाला जर का फारच लहान मुलं असतील तर त्यांना हे मळून द्यायचं मिश्रण आणि त्यांना हे बॉल्स करायला लावायचे. बरोबर. मुलांना देखील आवडेल आणि आवडीचा पदार्थ आहे त्याच्यामुळे आणखीनच मजा येईल त्यांना करायला. तर आपण असं करू शकतो. आता हा शेवटचा आपण वळतोय. तर मुख्य म्हणजे हे घरी केलेले चॉकलेट्स म्हणून मुलांना आपण देऊ शकतो. बरोबर. म्हणजे बाहेरचे चॉकलेट्स देण्यापेक्षा हे घरी केलेले केव्हाही चांगलं आणि मुलांना आनंद मिळतो ना आपण काहीतरी केल्याचा. बरोबर आहे. आता आपण हे डेसिकेटेड कोकोनट मध्ये असे रोल करणार आहोत. छान दिसतंय. तर म्हणजे आता ह्याचं डेकोरेशनचं जे आहे त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन्स आहेत. हा असा आपण आता एक रोल केला डेसिकेटेड कोकोनट मध्ये. आता ह्याला आपण चॉकलेट ऑलमंड बॉल्स म्हणून बदामाचे काप आपण घेतले आणि ते ह्याच्यावरती लावले. वरून प्रेस करायचं. हा असा हा एक बॉल झाला. आपण असे 2-3 करून घेऊया आणि मग मी तुम्हाला अजून त्याचे व्हेरिएशन्स काय आहेत डेकोरेशन मध्ये तेही दाखवते. असे तर ते दिसताना काला जामुन सारखे दिसत आहेत, त्यामुळे तसेच दिसतात. तुम्ही त्याला काला जामुन म्हणून पण देऊ शकता. ड्राय काला जामुन असंही नाव देता येईल. अगदी. आपण ह्याला जेम्स पण लावू शकतो वरती. त्यामुळे मुलांना जेम्स बघितलं की अजून अजून चांगलं वाटतं. तसेही ते छानच म्हणजे चवीला लागणार आहेत, पण जेम्समुळे अधिक. आता आपण एक जेम्स लावले. ह्याला आपण जेम्स लावतोय त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट मध्ये रोल जरी केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. प्लेट मध्ये घेतल्यामुळे थोडस एक व्यवस्थित रोल करता येते. आयसिंग सारखं वेगळं. वरून जेम्सची गोळी लावलेली आहे. आता आपण एक असाच घेणार आहोत बॉल. त्याला आपण काही रोल वगैरे नाही करणार डेसिकेटेड कोकोनट मध्ये आणि मग आपण डायरेक्टली त्याला जेम्सची गोळी लावली. अशी उठून दिसते जरी केली तरी चालेल.
आपण अजून एक व्हेरिएशन घेऊ शकतो त्याच्यामध्ये. बरं. आपण ह्या बॉल्सना वर्ख लावू शकतो. हा हा हा. तर त्याच्यामुळे तो जो काय आपल्याला काला जामुनचा जो इफेक्ट आहे तर तोही देतो. अगदी तसंच दिसेल. हो. अरे वा. वर्ख हा अतिशय डेलिकेट प्रकार असल्यामुळे अगदी नाजूकपणे ते लावलं गेलं पाहिजे. हे झाले आपले चॉकलेट ऑलमंड बॉल्स. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. सुषमाताई, आता तुम्ही टेस्ट करून बघा कसं वाटतंय तुम्हाला. खूप छान सजवलेलं आहे. खरं तर प्रश्न पडलाय की कोणता बॉल खाऊ नाही का, कारण वेगवेगळ्या प्रकार आहे. इथे जेम्सच्या गोळ्या आहेत, त्याच्यावरती बदाम आहे, इथे चांदीचा वर्ख लावलेला आहे. कुठला खाऊ? सगळे एक एक खा. सगळे खाऊन बघू. बरं, आता बदाम लावलेला जो आहे तो खाऊन बघते मी. मस्त लागतं एकदम आणि सॉफ्ट असल्यामुळे ना छान चव येते. असे केक सारखं वाटतंय मला खाताना. राईट. दिसाल जरी तो असा काला जामुन सारखं दिसत असलं तरी चव त्याची केक सारखी वाटते. बरोबर आहे. एक फक्त सांगू इच्छिते की हे बॉल्स जेव्हा आपण स्टोअर करतो तेव्हा ते शक्यतो बाहेर न ठेवता फ्रीज मध्ये तुम्ही ठेवा, म्हणजे ते राहतील. तसे ते लवकर संपतात, हे राहत नाही. पण जरी तुम्हाला प्रवासात जरी न्यायचे असेल तर तुम्ही बनवून ठेवले. अच्छा, प्रवासात पण नेऊ शकतो आपण. अगदी अगदी. आणि म्हणजे तुम्ही बनवून फ्रीज मध्ये ठेवा आणि मग जाताना तुम्ही काढून ते म्हणजे नेऊ शकता. म्हणजे स्टोअर जे करायचं ते फक्त फ्रीज मध्ये ठेवलेलं बरं. फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर थोडेसे कडक वगैरे होतात. थोडेसे कडक होतात, मग तुम्ही बाहेर काढून थोडंसं नॉर्मलला येऊ देत, मग तुम्ही खाऊ शकता. आता अगदी केक सारखं लागतंय त्याचं मिश्रण. म्हणजे खूप चव आहे खाली. तेव्हा थोडेसे हार्ड असतात पण त्याची सुद्धा चव चांगली लागते. मस्त झालेले आहेत, अतिशय चविष्ट आणि वेगळा असा प्रकार जो मुलांना देण्यासारखा, मुलांना करता येण्यासारखा असा प्रकार आहे. रणरूपाली आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि खरंच आईला प्रश्न पडलेला असतो की मुलांना काय खायला द्यायचं आणि कोणती ऍक्टिव्हिटी सुट्टीच्या काळामध्ये करायला लावायची. हा प्रश्न तू अगदी सहजपणे सोडवलेला आहे आणि इतकी सुंदर रेसिपी आम्हाला शिकवल्याबद्दल आणि खायला दिल्याबद्दल तुझे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. अशाच मस्त मस्त रेसिपी आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.